आणि मग ते काही आलं नाही. त्याच्यानंतर सरकारने घोषणा केली. काय घोषणा केली सरकारनं? किती लोकांना फसवणार तुम्ही? सरकारनं त्या विमा योजनेच्या पोटी इथं सांगितलं, म्हणजे महत्वाकांक्षी योजनेमध्ये अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आणि त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला, आम्ही शेतकऱ्यांकरता कृषी समृद्धी योजनेला मान्यता देत आहोत. कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार. बरं झालं तुम्ही आलात मामा. तुमच्यामध्ये हिम्मत मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही? आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही? आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्हाला 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली? बघ घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतली नमूद तिन्ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. आम्ही तिन्ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. शेतकऱ्यांना किती फसवणार तुम्ही? लोकांना कसं फसवणार तुम्ही? आणि म्हणून 1 रुपया सुद्धा तुम्ही दिलात नाही. या संदर्भातलं पत्र माझ्या हातामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला काय म्हटले होते, आता काय म्हणतायत? तो दिला नाही तर नाही. आता जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू. बरोबर आहे? हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय आहेत? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता. मग कधी टिपू सुलतान असेल, नाही तर आणखीन कोण असेल, ज्याचा संबंध काय इथं या गोष्टींचा, ज्या गोष्टींचा. हो बा, माफ करा, मी त्याच्यावर जात नाहीये. मी फक्त इथंच जातोय, मी कुठं जात नाहीये बाबा. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की आपण शेवटी हा जून महिन्याचा मुहूर्त कुठून काढला मामा, म्हणजे मंत्री महोदय, आपण हा कुठून काढला जून महिन्याचा मुहूर्त? काय आहे जून महिन्यामध्ये? का आता का नाही देत? अहो, तुमच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलंय. गेल्या वेळेला अवकाळी पाऊस पडला, तुम्ही फिरलेले मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यातल्या त्यात मराठवाडा अख्खा धोपून निघाला, खरडून निघाला, त्यांच्या जमिनी नापीक झाल्या. तुमचा प्रस्तावच नोव्हेंबर महिन्यात गेला नव्हता. हे अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही. आजतागायत केंद्र सरकारनं तुम्हाला मदत 5 पैशाची केली असेल तर या सभागृहामध्ये सांगा. काय शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे? एकदा कळू द्या. शेतकऱ्यांच्या भावनेचा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा आणि त्या भावनेशी खेळून स्वतःचं राजकारण करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न करता आहात. सांगा तुम्ही की यामध्ये तुम्ही कधी हा प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारनं तुम्हाला 1 तरी पैसा दिला काय म्हणून सांगा. मी या ठिकाणी कर्नाटकच्या विषयामध्ये जात नाही, सगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी आणलंय. आज आपण जर बघितलं तर मागील भाषणात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशिक्षण योजनेच्या उपलब्धतेचा योजनेअंतर्गत 1,32,000 पेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतलं असं सांगितलं. 2024-25 मध्ये 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचा ध्येय ठेवला आहे. त्यासाठी 5,500 कोटी रुपयाचं नियतवट केलं आहे असं सांगितलं होतं. या वर्षीच्या भाषणामध्ये या योजनेचा उल्लेखच नाही. या योजनेचा उल्लेखच नाही. विषय संपला, निवडणूक संपली. आता युवक बँक काय भानगड नाही. औद्योगिकरणाला पाटणांनी प्रोत्साहन देण्याकरता MIDC मार्फत 3,500चा भूखंड घेत, तो जाऊ दे. आता त्या विषयात मी आता काही जास्त बोलत नाही. नवीन घोषणा, जुन्या वर्षीच्या घोषणा, औद्योगिकरणाला चालना, 10 वर्ष वगैरे 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 वगैरे. अध्यक्ष महोदय, मी म्हणतो म्हणून नाही, या सरकारला 1 वर्ष झालं, 1 वर्ष. आणि 1 वर्ष झाल्यानंतर दैनिक सकाळनी एक आढावा घेतला
आणि महायुतीची वार्षिक परीक्षा तुमची घेतली. काय घेतली? वार्षिक परीक्षा महायुतीची नवा सकाळ ह्यांनी वर्तमानपत्राने घेतली. तुम्ही सगळे ढ विद्यार्थी निघालात, सगळे ढ. काटावर सुद्धा तुम्ही कुठं पास झालेले नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या बाजूला तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात. त्यांनी लिहिलंय सरकारी शाळांमधून मूलभूत सुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबद्दल तुम्ही किती समाधानी आहात. नागरिकांनी तुमच्याबद्दल समाधान नाही, नाराजी व्यक्त केली. पाहिजे तर हा सगळा रिपोर्ट असेलच, काय ह्या शेवटी पेपरलाच आलं होतं, पण पाहिजे तर मी ठेवतो. दुसरी गोष्ट, उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि रोजगार भिमुख वाढण्यासाठी सरकारच्या धोरणांना तुम्ही किती गुण द्याल? 15 गुण सुद्धा तुम्हाला कोणी द्यायला तयार नाही. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क पूर्तती फ्रीशिप योजनाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर मिळतो आहे का? 9% लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं नाही. दुसरा प्रश्न विचारला, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत का? आता त्यावेळेला कोणतरी होय म्हणेल, पण आताच आपण बघितलं की आपल्या सरकारी कार्यालयात काय झालं. काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये. मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये एसीबीचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात, मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात. मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही. मला हे पटलेलं नाही की एसीबीची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी. भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये निघाला असेल. एक रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला मामा साहेबांनी, एक रेषा मारली म्हणजे 1, 2 रेषा मारल्या 2, 3 रेषा मारल्या 3. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात, कसे करू शकतात. याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय. ही हिंमत होता कामा नये. का तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता? मला माहित नाही, मला माहित नाही. पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिंमत अधिकाऱ्यांची होता कामा नये. अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे. मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीनं म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरचाच असला पाहिजे. या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय. प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधीचा मान, मंत्र्याचा मान हा वरचाच असला पाहिजे. या मताचा मी ठाम आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत तुम्ही काही नाही. मराठी भाषेचे संवर्धन आणि शाळामध्ये तिचा वापर वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना योग्य आहेत का? अरे तुम्हाला तर मराठी संपवायचीच आहे, तुम्हाला मराठी संपवायचीच आहे. कोणाच्या तरी नादाला लागून कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या त्यात हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं. अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषक बेल्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही. हे कोणाच्या डोक्यातून आलं? अगोदर नाही म्हणालात, इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात. 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला. 2 ठाकरे बंधू एकत्र आले, अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरतं मागे घेतलेत. काय डॉक्टर नरेंद्र जाधवांचा अहवाल? का डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचं काय कारण? काय कशाबद्दल ही नेमली गेली कमिटी? शेवटी मराठी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला मराठी शब्दकोश तयार केला होता. आजचं काय सांगताय तुम्ही? मला 17व्या शतकाला सुद्धा त्यावेळेला या मराठी भाषेचा सन्मान त्या वेळेच्या राजा राजवाड्यांनी केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही दूरदृष्टीवाले नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांइतका द्रष्टा नेता या जगाच्या पाठीवर कधी होऊन गेला नाही.
त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत ना. कशा करता ही जबरदस्तीची भाषा करताय, कशा करता जबरदस्ती भाषा करताय. आणि कोणतरी येऊन बाहेरून सांगतो की मुंबई फक्त ही मराठींची नाही, अनेक भाषांची मुंबई आहे, आणि तुम्ही मानाखाली घालून ऐकता. हे स्वर्गीय बाळासाहेबांचं धोरण होतं, हा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता. हे तुम्हीच केलेलं, सरकारी पैसे देऊन जाहिराती निर्माण केल्या असाल, आम्ही नाही काय केलं. सहकारी संस्थांच्या बाबतीत सध्याच्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे? सहकार मोडीत काढायचा आहे. काही ठराविक भागामध्ये समृद्धी आली, ही सहकारामुळे आली. काही चुका ह्या प्रत्येक ठिकाणी होतच असतात. त्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायच्या असतात. चूक झाली तर ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची असते. पण अख्खा सहकारच मोडीत काढायचा आहे, अख्खा सहकारच मोडीत काढायचा आहे. वास्तविक सहकारानं अनेक भागामध्ये समृद्धी निर्माण केली. प्रत्येक वेळी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्यावर टीका करतो, आरोप करतो. सगळंच काही सरकारी पैशातून पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी उन्नती केली नाही, प्रगती केली नाही. स्वतः संशोधनामध्ये, स्वतः नवीन नवीन त्या ठिकाणी प्रयोग, स्वतः अभ्यासक्रम, असे अनेक प्रकारचे त्यांनी नवनवीन प्रयोग सुद्धा केले. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं. चुका झाल्या असतील, सत्तेचा वापर झाला असेल, सत्ता कुठल्या भागात नव्हती, कुठल्या भागात सत्ता नव्हती, पण त्या सत्तेचा परिपूर्ण उपयोग या लोकांनी केला. आज मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, मोठमोठ्या दूध संस्था, मोठमोठे साखर कारखाने, अशा प्रकारच्या आणि सूतगिरण्या, अशा प्रकारचे अनेक उद्योग जे उभे राहिले आहेत, ते उद्योगांमध्ये 95, मला वाटतं 95%, मला पूर्ण माहिती नाही, पण मराठी माणसंच आहेत. कुठून आलीत ती माणसं? मराठी माणसं आहेत. ते उद्योग जर अडचणीत आणण्याचा आम्ही राजकीय कारणास्तव जर प्रयत्न केला तर आमच्याच मराठी माणसाच्या पायावर कुऱ्हाड आम्हीच मारल्यासारखी होईल. आणि म्हणून विरोधाला विरोध सगळ्या ठिकाणी करायचाच नसतो, करायचा नसतो. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते पूल तर राजे. आता तुमच्या खात्यात काय चाललंय मला माहित नाही, तुम्ही चांगले आहात, राजे आहात, सगळं काय आहे. वाटोळं लागलंय आमच्या भागात रस्त्याचं, वाटोळं लागलंय आमच्या भागामध्ये रस्त्याचं. आमच्या भागामध्ये इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात नाहीत. आमच्या भागामध्ये दुसरी मागणी काही नाही. आमच्या भागामध्ये, कोकणामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम खात्याशी संबंधित असलेल्याच गोष्टी फक्त मागितल्या जातात. कारण प्रचंड पाऊस पडतो, पाऊस पडतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये विरोधाला विरोध. अरे आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलंय, माझा प्रश्न आहे सत्ता दिसाना. आज, काल, परवा, 10-15 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये गेला असाल, पण त्याच्या